सरासरी हा घटक प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतोच. नवोदय परीक्षा असू द्या, पोलीस भरती परीक्षा असू द्या, पोस्ट भरती असू द्या, कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सरासरी या घटकावर प्रश्न असतोच. यासाठीच आज आपण सरासरी या घटकावर वेगवेगळ्या प्रकारचे कसे प्रश्न पडतात ते पाहणार आहोत. आजचा ऑनलाईन क्लास तुम्ही पाहिल्यानंतर सरासरी या घटकावरचा तुमचा प्रश्न कधीच चुकणार नाही. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, आपलं चॅनल विजयकुमार नरवणे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याचा फायदा हा होतो की दररोजच्या ऑनलाईन क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक मोबाईलवर मिळते. ऑनलाईन टेस्टची लिंक तुम्हाला मोबाईलवर येते. चला मित्रांनो, प्रथम सरासरी म्हणजे काय हे समजून घेऊया. मित्रांनो, आपण सरासरी म्हणजेच अवरेज हा शब्द ऐकलेला आहे. आपण म्हणतो गाडीचा अवरेज 55 आहे, 60 आहे. विराट कोहली 90च्या अवरेजनं रन काढतो. अवरेज सरासरी काढतात कशी तेच आज आपण समजून घेऊया. सरासरी कसं काढतात समजून घ्या. ह्या ठिकाणी प्रश्न पहा. 15, 32, 27, 14 या सर्व संख्यांची सरासरी किती? मित्रांनो, लक्षात ठेवा, सरासरी काढताना सूत्र समजून घ्या. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण किती संख्या आहेत ते. सूत्र लिहून घ्या मित्रांनो व्यवस्थित. दिलेल्या संख्यांची बेरीज. आता संख्या कोणकोणत्या आहेत? 15, 32, 27, 14. सर्वांची बेरीज करा. 15 अधिक 32 अधिक 27 अधिक 14. ओके. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण किती संख्या आहेत पाहायचं. 1, 2, 3, 4 भागिले 4. समजून घ्या काय सूत्र आहे. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले संख्या जेवढ्या आहेत तेवढ्या. ओके. आता ह्या सर्व संख्यांची बेरीज करा. 15 अधिक 32 अधिक 27 अधिक 14 किती येते पहा. 15 अधिक 32 47. 47 अधिक 27 74. 74 आणि 14 होतात 88. तुम्हाला आडवी बेरीज जमत नसेल तर उभी मांडणी करा. पण मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेत तयारी करतो म्हणजे आपल्याला फास्ट मध्ये उत्तर आलं पाहिजे. वर 88 खाली 4. 88 ला 4 न भागा. 4 1 4, 4 2 8, 4 2 8. अवरेज किती आलं? 22. सरासरी किती आली? 22. संख्याची सरासरी म्हणलं की दिलेल्या संख्यांची बेरीज करायचं भागिले जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. 5 संख्या असते 5 न भागा. 3 संख्या असेल तर 3 ने भागा. मित्रांनो, यावरच सरासरी हा घटक संपला नाही. हे फक्त सोपं गणित आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्नाचे प्रकार आहेत ते आज आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो, समजलं. सरासरी काढण्याचे सूत्र दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण जेवढ्या संख्या आहेत ते. अशा प्रकारे याचं उत्तर 22 आहे. मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल. तुमच्यासाठी एक प्रश्न देत आहे, म्हणजे तुम्हाला सरासरी वरील पहिला प्रश्न प्रकार समजला का पाहूया. चला, आता तुम्ही सोडवायचा आहे. प्रश्न पहा. 10, 19, 21, 22 आणि 28 या संख्यांची सरासरी किती? आत्ताच तुम्हाला पाहिलेला आहे तुम्ही सरासरी कशी काढायची. हा सोपा प्रकार आहे मित्रांनो. सोप्याकडून कठीणाकडे जायचं आहे म्हणजे आपला आत्मविश्वास वाढेल मित्रांनो. डायरेक्ट मी तुम्हाला अवघड गणित शिकवायला गेलो तर तुम्हाला समजणारच नाही. त्यासाठी सोप्याकडून अवघड भागाकडे जाऊया. चला, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. तुमचा आत्मविश्वास वाढायचा असेल तर प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. चला, किती जणांचं उत्तर येतं पाहूया. कमेंट करा. कमेंट केल्यानंतरच मला समजेल की किती जण प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, चुकलं तरी चालेल, प्रयत्न करा. मित्रांनो, आपण गणितातील प्रत्येक घटकावरील व्हिडिओ पाहिलेला आहे. ऑनलाईन क्लासमध्ये 1-1 तासाची व्हिडिओ आपण केलेले मित्रांनो. नफा तोटा, सरळ व्याज, दशमान पद्धती, रीम, दस्ता म्हणजे काय, डझन म्हणजे काय मित्रांनो, मोठ्या संख्येचा गुणाकार कसा करायचा 30 सेकंदाच्यात, प्रत्येक घटकाचा व्हिडिओ पाहिलेला आहे मित्रांनो. चला, किती जणांचं उत्तर येतं पाहूया. चेक करा किती जणांचं येतं. सरासरी म्हणलं की काय सांगितलं? दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्या कोणकोणत्या आहेत? 10, 19, 21, 22, 28. सर्व लिहून घ्या. 10. ओके, 10 बेरीज चिन्ह टाका. 19. आणि आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये सोडवतो त्यावेळेस स्टेप करायची गरज नाही, डायरेक्ट बेरीज केलीही चालते. 19 अधिक 21 अधिक 22 अधिक 28. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. किती संख्या येतात? 1, 2, 3, 4, 5. 5 भागिले करा. ओके. आता या सर्वांची बेरीज करा. किती येते पहा मित्रांनो. 10, 19, 29.
29 आणि 21 50, 50 आणि 22 72, 72 आणि 28 किती झाले 100. कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित करा, उलटी करून पहा तेवढीच येते का. 28 आणि 22 50 झाले, 50 आणि 21 71 झाले, 71 आणि 19 90, 90 अधिक 10 100. मित्रांनो 30 सेकंदात उत्तर काढायचं आहे, त्यासाठी डबल पाहिलं तरी तुम्हाला काही हरकत नाही, पण चुकायला नको. 100 आले, वर 100 लिहा. ओके, छेदामध्ये 5 आहे, 5 ने 100 ला भागायचं, 5 एक 5, 10 ला भागूया, 5 दोन्ही 10, 0 ला 0, सरासरी किती आली 20. किती जणांचं आलं मित्रांनो. ज्यांना सरासरी कशी काढायची हे समजलं ना त्यांना हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे आपण प्रश्न प्रकार पहिला पाहिलेला आहे, हा सोपा प्रकार आहे. फक्त समजण्यासाठी सरासरी म्हणजे काय आणि ती कशी काढायची या पद्धतीनं काढायचं आहे. आता थोडे कठीणाकडे जाऊया मित्रांनो. ओके, समजलं. यस म्हणा. किती जणांचं यस येतं पाहूया. तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्ही यस म्हणायला हरकत नाही. समजलं असेल तर यस म्हणा. चला पुढचा प्रकार पाहूया. सरासरीमध्ये कसा प्रश्न असतो आणि कमी वेळेमध्ये अचूक उत्तर कसं काढायचं. क्रमवार पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती. प्रश्न समजून घ्या. क्रमवार पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती. मित्रांनो समजून घ्या प्रश्न काय आहे. पहिल्या 10 क्रमवार 10 विषम संख्यांची सरासरी विचारलेली आहे. मित्रांनो सरासरी म्हणजे काय आत्ताच पाहिलेलं आहे आपण. जेवढ्या संख्या सांगितलंय त्या सर्व संख्यांची बेरीज भागिले जेवढ्या संख्या आहेत तेवढी संख्या. आता ह्या ठिकाणी सोपी ट्रिक सांगतो. ओके, तुम्ही प्रयत्न करत आहात, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. तुम्ही ह्या ठिकाणी काय करणार. आता पहिल्या 10 विषम संख्या म्हणल्यामुळं पहिल्या 10 विषम संख्या लिहायला सुरू करणार. पहिली विषम संख्या 1 3 5 7 9 11 13 15 17 19 सर्व 10 विषम संख्या लिहिणार. नंतर त्या विषम संख्यांची बेरीज करणार. नंतर आलेल्या बेरजेला तुम्ही 10 विषम संख्यामध्ये 10 ने भागणार. मित्रांनो एवढा वेळ घालायचा नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि अचूक उत्तर काढायचं आहे. त्यासाठी ट्रिक्स पहा. काय ट्रिक्स आहे. कोणत्या संख्या सांगितल्या आहे. विषम. मित्रांनो प्रथम 10 विषम संख्यांची बेरीज करूया आपण. ओके, लक्षात ठेवा ज्या वेळेस पण विषम संख्या क्रमवार असतील, कोणत्या संख्या विषम संख्या क्रमवार असतील त्यावेळेस ट्रिक्स बघा काय आहे. किती विषम संख्या सांगितल्या आहे 10. किती सांगितल्या 10. जेवढ्या विषम संख्या आहेत त्याचा फक्त वर्ग करा. 10चा वर्ग 100. पहा बेरीज करत बसायची गरज नाही. 10 ते 15 सेकंदात उत्तर येतं. फक्त किती विषम संख्या सांगितल्या 10. 10चा वर्ग करा 100. तुम्ही आता बेरीज जरी करून बघितलास 1 3 5 7 9 11 13 15 17 19 तर 100च येणार. 100 पेक्षा कमी येणार नाही. ही आली बेरीज. आता सरासरी काढायची म्हणजे आलेल्या बेरजेला एकूण किती संख्या आहेत 10. 10 न भागा. 10 10 100. आपली सरासरी किती आली 10. चला किती जणांचं उत्तर आलं. ट्रिक समजली का मित्रांनो. विषम संख्याच्या वेळेस विषम संख्यांची बेरीज करताना क्रमवार सांगतो. क्रमवार विषम संख्याची बेरीज करताना पहिल्या 10 सांगितल्यामुळे 10 विषम संख्या म्हणल्यामुळे 10चा वर्ग करायचा आहे. 20 म्हणलं असतं तर 20चा वर्ग 400 करा. 30 म्हणलं असेल 30चा वर्ग 900 करा. ओके, समजलं. यस म्हणा मित्रांनो. चला आता हे समजलेलं आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न मी सोडविणार आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एक प्रश्न सोडवायला मी तुम्हाला देणार आहे. ओके, यस समजलं. विषम संख्येच्या वेळेस काय करायचंय. एकूण विषम संख्या विचारलं त्या संख्येचा वर्ग करा आणि तेवढ्या संख्येने त्याला भागायचं आहे. चला पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे मित्रांनो. पहिल्या क्रमवार 5 समसंख्यांची सरासरी किती. चला तुम्ही सोडवायचा आहे. व्यवस्थित पहा काय सांगितलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायला शिका. समसंख्या सांगितलेल्या आहे, विषम संख्या सांगितलेल्या आहे का मूळ संख्या सांगितलेल्या आहे, कोणत्या संख्या सांगितलेल्या आहेत. पहिल्या क्रमवार 5 समसंख्यांची बेरीज सरासरी विचारली आहे मित्रांनो. संख्यांची सरासरी म्हणजे बेरजेची सरासरी किती येते पहा. चला तुम्ही प्रयत्न करा. आत्ताच आपण विषम संख्याचं पाहिलेलं आहे मित्रांनो. जो फॉर्म्युला इथं वापरला तो इथं वापरायला जमत नाही, कारण इथं संख्या आहे सम आणि इथं आहे विषम. ज्यांनी संख्या ज्ञानवरील प्रश्न आपला ऑनलाईन क्लास पाहिला आहे त्यांना माहित आहे सम संख्यांची बेरीज कशी करायची.
5 सेकंदाच्या आत कितीही समसंख्यांची बेरीज तोंडी करू शकतो आपण. कशी करू शकतो? तोंडी. चला किती जणांना उत्तर येतं पाहूया. ज्यांचं उत्तर आलेलं असेल त्यांना ऑनलाईन क्लासमधील कन्सेप्ट कळलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही घटकावरील एखादा प्रश्न येत नसेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा किंवा मला युट्यूबच्या लिंकवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. मी तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर किती जणांचं आलं चेक करा. पहिल्या क्रमावर 5 समसंख्या विचारा. मित्रांनो, विषम संख्येला काय होतं? जेवढ्या संख्या सांगितल्या त्या संख्येचा वर्ग केला, पण समसंख्येला थोडी प्रोसिजर वेगळी आहे. ट्रिक्स लिहून घ्या. ज्यावेळेस पण समसंख्येची बेरीज विचारली जाते, प्रथम ह्या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल 5 समसंख्येची. आता पहिल्या 5 समसंख्या म्हणजे 2, 4, 6, 8, 10. हे थोड्या असल्यामुळे बेरीज फास्ट पण होईल, पण ह्या ट्रिक्समुळे किती मोठ्या समसंख्येची बेरीज करू शकतो. कशा प्रकारे पहा. किती संख्या सांगितले? ती संख्या 5. त्या संख्येचा वर्ग करा आणि त्याच्यामध्ये ती संख्या मिसळा. बघा ट्रिक्स काय समसंख्येची. जेवढ्या संख्या सांगितले त्याचा वर्ग, त्याच्यामध्ये 30 संख्या मिसळा. कोणती? जेवढ्या समसंख्या सांगितल्या तेवढे. 5 चा वर्ग 25, 25 अधिक 5 बेरीज झाली 30. पहा संख्यांची बेरीज 30 आली. सरासरी काढताना काय करतो आपण? बेरजेला एकूण जेवढ्या संख्या आहेत त्यांनी भागतो. म्हणजे आता 30 ला संख्या 5 आहेत, 5 न भागलं. 5 एक 5, 5 6 30. सरासरी किती आली? 6. सरासरी 6. मित्रांनो, कितीही समसंख्यांची बेरीज आपण करू शकतो. कशा प्रकारे? पहा, जेवढ्या संख्या सांगितल्या त्याचा वर्ग करा, त्याच्यामध्ये 30 संख्या मिसळा. मित्रांनो, आता ह्या ठिकाणी समजा 25 समसंख्येची बेरीज सांगितली. आता 25 संख्या आपल्याला लिहायला, त्याची बेरीज करायला किती वेळ लागेल? पण सूत्र काय आहे? जेवढ्या संख्या म्हणल्या त्याचा वर्ग करा, 625. त्याच्यामध्ये 30 संख्या मिसळा, 625 अधिक 650. मित्रांनो, तोंडी. कसं आहे? तोंडी. काहीच वेळ लागणार नाही सम विषम संख्यांची बेरीज करायला आणि आलेल्या बेरजेला सरासरी काढायची, म्हणून जेवढ्या संख्येत त्या संख्येनं भागायचं आहे. मित्रांनो, आता पहा, पेन हातात न घेता खाली ठेवा आणि तोंडी तुम्हाला समसंख्येची बेरीज येते. पहा, पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज किती? सांगा किती जणांचं उत्तर येतं बघूया. पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज किती? खूप जणांचे कमेंट येत आहेत. पेन नको हातामध्ये, करायचं नाही. तोंडी आता सांगितलेलं आहे. समसंख्येची ट्रिक सांगितलेली आहे. पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज किती? चला किती जण कमेंट करतात पाहूया. तुम्ही कमेंट करत चला. तुमच्या कमेंट म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुमच्या कमेंट आल्या की तुमच्यापर्यंत नवनवीन ट्रिक्स आणण्यासाठी मला एक प्रोत्साहन मिळतं. ओके, पहा खूप जणांचं उत्तर आलेलं आहे. 20 समसंख्यांची बेरीज म्हटलो. मग 20 समसंख्या, मग काय करायचं आहे? जेवढ्या संख्या सांगितल्या त्याचा वर्ग करा. 20 चा वर्ग 400 आणि किती संख्या आहेत? 20. 400 मध्ये 20 मिसळले 420. अशा प्रकारे आपण तोंडी सुद्धा सम विषम संख्याचे बेरीज करू शकतो. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो कसा आहे. 41, 43, 45, 47, 49 या संख्यांची सरासरी किती? पहा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे. प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे. त्यासाठी ट्रिक्स समजून घ्या. ज्यावेळेस पण असे प्रश्न येतात त्यावेळेस कधी कधी खूप कमी वेळ लागतो. मित्रांनो, फक्त ट्रिक्स वापरला पाहिजे. तुम्ही प्रत्येक गणित जर तुम्ही स्टेप न करायला गेला तर वेळ लागेल. चला पहा किती जणांचं उत्तर येतं पाहूया. या संख्यांची सरासरी किती? या ठिकाणी ट्रिक्स आहे. काही जण आता म्हटल्याप्रमाणे बेरीज करतील. जेवढ्या संख्या सांगितल्या त्या संख्येने भागतील. परंतु लक्षात ठेवा, ज्या वेळेस पण अशा क्रमवार संख्या दिल्या जातात, ज्या वेळेस पण अशा क्रमवार संख्या दिल्या जातात, समजा एकूण 5 संख्या दिल्या असतील क्रमवार. ओके, काय सांगतो? क्रमवार. आधी विषय माहित का सम आहेत पहा. क्रमवार संख्या दिल्या असतील, 5 दिल्या असतील, एकूण संख्या जर 5 असतील, एकूण संख्या 5 असतील क्रमवार. ओके, तर मधली संख्या कोणती येणार आहे? 3 नंबरची संख्या मधली येणार. किती नंबरची? मधली. मध्ये जे संख्या असते ना तेच उत्तर असते. मित्रांनो, काय सांगतो लक्षात ठेवा. ज्यावेळेस पण क्रमवार अशा संख्या दिल्या जातात त्यावेळेस मध्ये जी संख्या असते तेच उत्तर असतं. हो, खरं आहे हे. आता या ठिकाणी पहा, 41, 43, 45, 47, 49 ह्या क्रमवार विषम संख्या आहेत. मित्रांनो, मध्ये कोणती संख्या आहे? 45 मध्ये. मग आपलं उत्तरच 45 आलं. आहे काही सोडवायचं? पेन सुद्धा गरज नाही मित्रांनो, पेन सुद्धा गरज नाही. ज्यावेळेस क्रमवार सम संख्या देतात, म्हणून असा गट असेल 5चा, 7चा, 9चा, त्यावेळेस डायरेक्ट ही टेक्निक वापरायची.
मधली संख्या म्हणजेच उत्तर. तरी चेक करायचं तुम्हाला उत्तर आलं का नाही, तरी चेक करा. पहा, ज्यावेळेस पण आता ही झाली एक स्टेप. ओके, दुसरी स्टेप काय, सर्वांची बेरीज करायची आणि त्या संख्येला भागायचं. ओके, ह्या सर्वांची आपण बेरीज करायला गेलो किती येईल मित्रांनो, पहा 40चे 5 गट्टे आहेत, 40 पंचे 200 होतील. ओके, तोंडी बेरीज अशा प्रकारे करायची. 200 1 1 3 4 4 5 9 9 7 16 16 9 25 25 टोटल बेरीज झाली 225. ओके, 225 बेरीज झाली, बेरीज 225. एकूण संख्या 5 आहे, 5 ने भागा. 5 1 5 5 चौक 20 उरले 2 5 5 25 45 उत्तर आलं का नाही. एवढी क्रिया करायची गरज आहे का. पण हे कधी, ज्यावेळेस याचे क्रमवार संख्या दिल्या असतील, सम संख्या दिल्या असतील किंवा विषम संख्या दिल्या असतील, त्यावेळेस मध्ये जी संख्या असते ना तेच उत्तर आहे, तेच उत्तर आहे. हे पहा, अजून एक तुम्हाला गणित सांगतो. आता या ठिकाणी पहा 18 20 22 24 26. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्यांची सरासरी विचारलं तर काहीही न करता सरासरी किती सांगायची मित्रांनो, काही न करता सरासरी 22 सांगायची. ज्यावेळेस अशा क्रमवार संख्या विचारल्या जातात त्यावेळेस मध्ये जी संख्या आहे तेच आपलं उत्तर आहे. ओके, नक्की कळलं का, सांगा मला, तुमच्या कमेंट करत चला. ओके, एखादा प्रश्न समजला नाही तर विचारत चला. चला, ओके, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. 66 68 70 72 या संख्यांची सरासरी किती. चला, आता तुम्ही काढायचे आहे मित्रांनो, टेक्निक वापरा. कशी टेक्निक वापरता पाहूया. 66 68 70 72 प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे, प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे. ओके, समजून घ्या काय फरक आहे. ह्या ठिकाणी 5 संख्याचा गट होता, पुणे ह्या ठिकाणी 4 संख्याचा गट आहे. मग ह्या अशा वेळेस काय करायचंय हेच मी टेक्निक सांगत आहे. त्यासाठी म्हणत आहे पूर्ण व्हिडिओ पहा, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि असे उदाहरण तुम्ही मनानं घ्या आणि सराव करा. जेवढा सराव तुम्ही करताल तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल मित्रांनो, आणि प्रॅक्टिस झाल्यावर कोणतंच उदाहरण तुम्हाला अवघड जाणार नाही. आता या ठिकाणी वेगळे पण काय आहे पहा, तुमच्याकडून उत्तर आलं असेल कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा. अशा वेळेस काय करायचं पहा, तुमचं उत्तर चेक करा. ओके, समजून घ्या. आता या ठिकाणी 4चा गट आहे, ह्या ठिकाणी 5चा गट आहे, क्रमवार संख्या आहेत मित्रांनो. पण ह्या ठिकाणी 4चा गट असल्यावर काय ट्रिक्स वापरायचे पहा. आता ह्या ठिकाणी प्रत्येकाची जर बेरीज करत बसलात तर खूप वेळ लागेल. त्यासाठी टेक्निक सांगतो, ट्रिक्स म्हणायचं. काय ट्रिक्स आहे पहा, प्रत्येक ठिकाणी ट्रिक्स वेगळी आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. अशा वेळेस ज्यावेळेस पण तुम्हाला संख्या दिली जाते क्रमवार त्यावेळेस सगळ्यांची बेरीज करू नका. आता या ठिकाणी 4 संख्या आहेत, त्याच्या आपल्या मधली संख्या काढणं सोपं नाही. त्यासाठी काय करायचं, फक्त पहिली संख्या शेवटची संख्या यांची बेरीज करा आणि त्यांची निमपट करा, बस तुमचं उत्तर आलं. म्हणजे काय, 66 आणि 72 यांची बेरीज करा. तुम्ही सर्वांची बेरीज करायला गेला तर संख्या मोठ्या आहेत, वेळ लागेल. दोघांची बेरीज करायची आणि त्याची निमपट करायची. 66 आणि 72 हे कधी, ह्या क्रमवार संख्या आल्यास. वेगवेगळ्या जर संख्या आहेत तर तुम्हाला बेरीज करावीच लागेल. पण ज्यावेळेस क्रमवार संख्या येतील त्यावेळेस ही ट्रिक्स वापरायची आहे. 66 आणि 72 दोघांची बेरीज करा. 6 2 8 6 7 13 138 उत्तर आलं. त्याची निमपट म्हणजे 2 न भागायचं. 2 1 2 2 6 12 उरला 1 18 झाले. 92 18 69 उत्तर आलं. म्हणजे या दोघांच्या मधली संख्या म्हणजे 69. कशा प्रकारे केलं मित्रांनो, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली आणि भागिले 2 म्हणजे आपलं उत्तर आलं. मित्रांनो, ही टेक्निक या ठिकाणी जरी वापरली असती तरी तुमचं उत्तर ऍक्युरेट येणार आहे. कशा प्रकारे पहा, 41 आणि 49 यांची बेरीज केली, उत्तर येतं 90. मित्रांनो, ही टेक्निक कुठे पण चालेल. ओके, क्रमवारला 90 ची निमपट केली, उत्तर येणार आहे 45. किती येईल, 45. कोणत्या पण ठिकाणी ही ट्रिक्स चालेल, पण क्रमवार असतील तर. कशा असतील तर, क्रमवार संख्या असतील, क्रमवार सम असू द्या, विषम असू द्या, नैसर्गिक संख्या असू द्या क्रमवार, त्यावेळेस ही टेक्निक लक्षात ठेवा. पहिली संख्या शेवटची संख्या यांची बेरीज त्याची निमपट करा, म्हणजे 2 न भागा. उत्तर तुमचं 69 आलं का, चेक करा मित्रांनो. किती जणांचं उत्तर आलं कमेंट बॉक्समध्ये करत चला. चला पुढचा प्रश्न पाहूया कशा प्रकारे वेगळा आहे. 3 संख्यांची सरासरी 52 आहे. त्यातल्या 2 संख्या
49 आणि 51 आहेत, तर तिसरी संख्या कोणती? पहिला पर्याय 58, दुसरा पर्याय 66, तिसरा पर्याय 56, चौथा पर्याय 64. पहा, प्रत्येक प्रश्नाचा प्रकार वेगळा आहे. त्यासाठीच म्हणतो मित्रांनो, तुम्ही एकही ट्रिक्स मिस करू नका. 2 गुण घ्यायचे म्हणल्यास 1 तास व्हिडिओ पाहणं खूप महत्वाचं आहे. एकदा व्हिडिओ पाहिलात की सराव करा आणि सराव केल्यानंतर तुमचा कधीच हा प्रश्न चुकणार नाही. प्रश्न समजून घ्या मित्रांनो कशा प्रकारे आहे. आता ह्या ठिकाणी थोडा वेगळे पण काय आहे, 3 संख्यांची डायरेक्ट सरासरी दिली. एवढा वेळ आपण सरासरी काढलेली आहे, ह्या ठिकाणी सरासरी दिली आहे डायरेक्ट, आणि त्यातल्या 2 संख्या 49 आणि 51 आहेत, तर तिसरी संख्या कोणती विचारली आहे. पहा, अशा वेळेस काय करायचं, किती संख्यांची सरासरी दिली? 3. ओके. आणि किती दिली? 52. मग अशा वेळेस काय करायचंय, सरासरी आणि त्या संख्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे संख्यांची बेरीज येते. लक्षात ठेवा, प्रथम काय करायचं, सरासरी आणि संख्यांची गुणाकार. सरासरी 52, 52 गुणिले 3, 3 संख्या असल्यामुळे 3 दोन्ही 6, 5 त्रिक 15, बेरीज आली 156. बेरीज किती आली? 156. पहा, 3 संख्येची सरासरी 52 आहे, मग बेरीज काढण्यासाठी सरासरी आणि संख्याचा गुणाकार करायचा. 152 तिन्ही संख्यांची बेरीज आहे. ओके. आता पहा, 2 संख्या सांगितलेल्या आहेत, 49 आणि 51. मग तिसरी संख्या काढायची म्हणल्यावर ह्या दोघांची बेरीज या एकूण बेरजेतून वजा करायची आहे. म्हणजे 49 आणि 51, 49 आणि 51 यांची बेरीज किती होईल? 100. किती होईल? 100. ओके. 49 आणि 51 बेरीज 100. म्हणजे एकूण बेरजेतून ह्या 2 संख्यांची बेरीज वजा केली तुम्ही, 156 मधून 100 वजा केलं, उत्तर येतं 56. म्हणजे तिसरी संख्या कोणती झाली? 56. ह्याला म्हणतात फास्ट उत्तर काढणे, आणि ते पण अचूक, कमी वेळेमध्ये अचूक उत्तर. काय करायचं आहे, दिलेली सरासरी गुणिले एकूण संख्या. ओके. बेरीज आली टोटल, दिलेल्या 2 संख्यांची बेरीज करा, आलेली बेरीज एकूण बेरजेतून वजा करा, म्हणजे तुम्हाला तिसरी संख्या मिळेल. समजलं मित्रांनो? जास्तीत जास्त अशा उदाहरणाचा सराव करा. 2 मार्क्स म्हणजे आपल्याला मेरिट घेऊन देऊ शकतात, पात्र ठरवू शकतात, जॉब मिळवून देऊ शकतात. 2 गुण खूप महत्वाचे आहेत. समजलं असेल? यस म्हणत चला. काही अडचण असेल तर कळवेत चला. चला पुढचा प्रश्न पाहूया कशा प्रकारे आहे. राहुलने 5 सामन्यात 90च्या सरासरीने धावा काढल्या. 4 सामन्यातील धावा पुढील प्रमाणे आहेत. 81. तर 5व्या सामन्यातील धावा किती? चला मित्रांनो, आता तुम्ही सोडवायचं आहे. पहिला पर्याय 131, दुसरा पर्याय 109, तिसरा पर्याय 127, चौथा पर्याय 121. मित्रांनो, आता वरचा प्रश्न पाहिला त्याचप्रमाणे आहे. तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे समजेल की तुम्हाला पण हा आपल्या ट्रिक समजत आहेत का. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करत चला. प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी आपले व्हिडिओ आहेत मित्रांनो. 20 सप्टेंबर पासूनचे ऑनलाईन क्लास आहेत. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही आपल्या ऑनलाईन क्लासचा आपल्या विजयकुमार नरवणे या चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये तो व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही पहा आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. चला, किती जणांचं उत्तर अॅक्युरेट येतं पाहूया. प्रयत्न करा, चुकू द्या. प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे. चला, तुमचं किती जणांचं उत्तर आलं चेक करा, आणि उत्तर आल्यास यस म्हणत चला. तुमच्या कमेंट खूप महत्वाचे आहेत. तुम्ही जेवढ्या कमेंट करता तेवढ्या मी कमेंटमध्ये तुमच्या प्रतिसाद मिळेल मला. ओके. चला, उत्तर चेक करूया. 5 सामन्यात 90च्या सरासरीने, म्हणजे अगोदर एकूण धावा काढूया मित्रांनो. सरासरी गुणिले सामने, 90 गुणिले 5, 90 गुणिले 5 किती आलं? 450. एकूण धावा 450 आल्या. काढायच्या आहेत 5व्या सामन्यातील धावा. 4 सामने दिलेले आहेत मित्रांनो. 4 सामन्याच्या धावाची बेरीज करा. 67, 78, 103, 81 या सर्वांची बेरीज करा. किती येते मित्रांनो? पहा, उभी बेरीज करा मित्रांनो, चुकायला नाही पाहिजे. 67, 78, 103, 81, 67, 78, 103, 81, 7 आणि 8 15, 15 आणि 3 18, 18 आणि 1 19, हातचे आले 1, 1 आणि 6 7, 7 आणि 7 14, 14 आणि 8 22, हातचे आले 2, 2 आणि 1 3,
4 सामन्यातील धावा 329 आहेत, एकूण धावा 450 आहेत. म्हणजे 450 एकूण 5 सामन्याचे आहेत मित्रांनो, आणि 4 सामन्यातील धावा 329 आहेत. म्हणजे शेवटच्या सामन्यातील धावा आपण काढू शकतो. एकूण सामन्यातील धावातून 4 सामन्यातील धावा वजा केल्या की 5व्या सामन्यातील धावा निघणार आहेत. म्हणजे 450 वजा 329. 329. चला वजाबाकी करा. शून्यातून 9 जात नाहीत. इकडचा हातचा घेतला, इथे 4 राहिले. 10 मधून 9 गेले 1, 4 मधून 2 गेले 2, 4 मधून 3 गेले 1. 121 धावा ह्या 5व्या सामन्यातील आहेत. पर्याय क्रमांक 4. हे कधी येईल? ज्यावेळेस तुम्हाला सरासरीने एकूण सामन्याला भागलात, तुम्ही गुणल्यात. 90 गुणिले 4 450 गुणाकार एकूण धावा भेटल्या. एकूण धावेतून 4 सामन्याच्या धावा वजा केल्यानंतर 5व्या सामन्याची धाव येईल. मित्रांनो, ह्या गणिताला IMP करा. असेच प्रश्न मुख्य परीक्षेला येतात आणि मुलं इथं चुकतात. मुलांना काय करायचं हेच कळत नाही. पहा मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे का नाही? चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, कशा प्रकारचा आहे. एक सायकल स्वार 5 तासात 365 किमी अंतर पार करतो, तर तो 9 तासात किती अंतर पार करेल? पहिला पर्याय 696, दुसरा पर्याय 657, तिसरा पर्याय 767, चौथा पर्याय 847. पहा मित्रांनो, भागाकार या घटकाचा ऑनलाईन क्लास घेताना आपण अशी उदाहरणं घेतलेली आहेत. कालमापन ह्या घटकावरचा सुद्धा ऑनलाईन क्लास घेताना असे उदाहरणं घेतलेले आहेत. मित्रांनो, प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकाशी अटॅच असतो. त्यासाठी प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा आहे. चला किती जणांचं उत्तर येतं पाहूया. कमेंट करा. तुमचं उत्तर आलं तर तुम्हाला कमेंट करायचा अधिकार आहे. चुकला तरी पण तुम्ही कमेंट करा. तुम्हाला प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला यश मिळेल मित्रांनो. ओके, चला किती जणांचं उत्तर येतं चेक करूया. 5 तासात 365 किमी जातं. 5 तासाला 365. ओके, तर 9 तासाला किती? 9 तासाला किती? मित्रांनो, काळ काम वेग हा घटक आहे मित्रांनो. त्यानुसार हे उदाहरण आपण सोडवायला गेलं तर खूप फास्ट होतं. कशा प्रकारे फास्ट होतं पहा. 5 तासाला 365 तर 9 तासाला किती? 9 तासाला किती? फक्त काय करायचं सांगतो, तिरकस गुणाकार करायचा आहे. ओके, 365 गुणिले 9 हे ट्रिक्स लक्षात ठेवा. 365 गुणिले 9 भागिले 5. आता तुम्ही काय करणार, काही येते मुलं 5 न 365 ला भागणार, पुन्हा आलेल्या आहे ना 9 ला गुणायचं. डबल करत बसायचं नाही, फास्ट मध्ये करायचं आहे. 5 तासात 365 किलोमीटर जातं तर 9 तासात किती जातं? काळ काम वेग या घटकावर आधारित आहे मित्रांनो. पहा, 365 गुणिले 9 भागिले 5. 5 न 365 ला भागूया. 5 एक 5. 5 न प्रथम 36 ला भागूया. 5 7 35 उरला 1 15 झाले मित्रांनो. 5 त्रिक 15 73 9 आले. ह्या दोघांचा गुणाकार येऊन जेवढं उत्तर येईल ते आपलं उत्तर. चला करून बघूया. 73 गुणिले 9. मित्रांनो, ट्रिक्स लक्षात ठेवा. 9 त्रिक 27, हातचे आले 2, 9 7 63, 63 आणि 2 65. 657 657 पर्याय आहे का मित्रांनो? पर्याय क्रमांक 2. समजून घ्या. 5 तासाला 365 किमी तर 9 तासाला किती जाणार आहे? ओके, काळ काम वेगवर आधारित आहे. 365 गुणिले 9. ओके, तिरकस भागिले 5. 5 न 365 ला भागलं 73. 73 गुणिले 9. 9 त्रिक 27, हातचे 2, 9 7 63, 2 65. 657 पर्याय क्रमांक 2. ओके मित्रांनो, समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया कशा प्रकारचा आहे. समजून घ्या, वहीत लिहून घ्या. चला, 3 पोत्यांच्या वजनाची सरासरी 98.5 किलोग्रॅम आहे. त्यातील 2 पोत्यांच्या वजनाची बेरीज 196 किलोग्रॅम असल्यास तिसऱ्या पोत्याचे वजन किती? चला मित्रांनो, व्यवस्थित सोडवा. पहा, प्रयत्न करा. पहिला पर्याय 96.5 किलोग्रॅम, दुसरा पर्याय 98 किलोग्रॅम, तिसरा पर्याय 96 किलोग्रॅम, चौथा पर्याय 99.5 किलोग्रॅम. सरासरी या घटकावर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा प्रकार आपण घेतलेला आहे मित्रांनो. आपण नवोदय पुस्तकामध्ये सुद्धा हे प्रश्न आहेत, त्या स्वाध्यायामध्ये आपण प्रश्न घेतलेले आहेत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला सरासरी या घटकावर प्रश्न असतात मित्रांनो. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचा प्रकार आपण घेतलेला आहे. चला या प्रश्नाचं उत्तर येतं का पहा, प्रयत्न करा मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना तुम्ही शेअर करा. इतर घटकाचे व्हिडिओ तुम्ही आपल्या विजयकुमार नरवणे
या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये पहा. तुम्हाला एखादा व्हिडिओ सापडत नसेल तर तुम्ही मला कळवू शकता मित्रांनो. ओके, यातला कोणता प्रश्न समजला नसेल तरी तुम्ही माझा मोबाईल नंबर 9673655213 या नंबरवर कळवू शकता. चला, तुमचं उत्तर आलं का चेक करा. खूप जणांनी प्रयत्न केलेला आहे, व्हेरी गुड. 3 पोत्यांच्या वजनाची सरासरी 98.5 किलोग्राम दिलेली आहे. मित्रांनो, प्रथम सरासरी दिलेली आहे म्हणजे प्रथम आपल्याला 3 पोत्याचं वजन काढलं पाहिजे. मग वजन काढण्यासाठी काय आहे? सरासरी गुणिले पोते. 98.5 गुणिले 3. चला करून पाहूया. 98.5 गुणिले 3. ओके, पॉइंट आहे. ओके, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 8 त्रिक 24, 24 आणि 1 25, हातचे आले 2, 3 9 27, 27, 27 आणि 2 29. पॉइंटच्या पुढे एक संख्या आहे म्हणजे पॉइंटच्या पुढे एकच संख्या असायला पाहिजे. 295.5. टोटल वजन किती आलं? 295.5. पहा मित्रांनो, सरासरी गुणिले पोते केली. त्यातील 2 पोत्यांच्या वजनाची बेरीज 196 आहे. 196 बेरीज आहे 2 पोत्याची. मग तिसऱ्या पोत्याचं काढायचं म्हणजे काय करायचं? अगोदर सोडलेलं आपण एकूण बेरजेतून 196 वजा करायचं म्हणजे 295.5 वजा 196. ओके, पॉइंटला पॉइंट द्यायचा आणि इथं 0 द्यायचं. ओके, वजा बाकी सोपी जावी मग मित्रांनो. पूर्ण संख्या आहे. ओके, 5 ला 5, पॉइंटला पॉइंट, 5 म्हणून 6 जात नाही, इकडचा इकडे हातचा घेतला. 15, इथं 8 राहिले मित्रांनो. ओके, 15 म्हणून 6 गेले, 9, 8 म्हणून 9 जात नाही, इकडचा हातचा इकडे घेतला. ह्या ठिकाणी 1 राहिला, 18, 18 म्हणून 9 गेले, 9, 1 म्हणून गेला 0. 99.5 पर्याय आहे का? पहा मित्रांनो, 99.5 पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, कशा प्रकारे सोडवलं पाहिलं? प्रथम सरासरी गुणिले पोते केलं, याचं उत्तर आलं 295.5. टोटल वजन, त्या वजनातून 2 पोत्याचं वजन वजा केलं म्हणजे आपल्याला तिसऱ्या पोत्याचं वजन भेटेल 99.5 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे मित्रांनो, सरासरीवर कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला तो येणारच. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुम्हाला प्रश्न समजले का? कशा प्रकारे ट्रिक्सने उत्तर काढायचं आहे सरासरीवरील. आता प्रत्येकाचं सरासरी या घटकावरील कोणताही प्रश्न प्रत्येकास यायला हवाच मित्रांनो, तुम्ही सर्वजण ऑनलाईन क्लास, ऑनलाईन टेस्टला देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.